या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी सोमवार अखेर 1138 उमेदवार अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत 26 अर्ज दाखल झाले। त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी 411 अर्जांची विक्री, तर 19 अर्ज दाखल आणि पंचायत समिती गणासाठी 727 अर्ज विक्री आणि 7 उमेदवारी अर्ज दाखल आहेत। 21 जानेवारी अखेर अर्ज दाखल करण्यास मुदत आहे। आज उद्या 2 दिवसात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज आणि उद्या अर्ज दाखल करण्याकरिता मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। 3 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक होतीये। नगरपालिका महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची धांदल सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेचे 61 गट आणि 10 पंचायत समिती अंतर्गत 122 पंचायत समितीचे गण आहेत। या सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे। काल सोमवार 19 जानेवारी अखेर जिल्ह्यातील 10ही तालुक्यातील 61 जिल्हा परिषद गणांसाठी 19 अर्ज दाखल झाले, तर 10 पंचायत समितीमधील 122 पंचायत समिती गणासाठी 7 अर्ज दाखल झालेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या बुधवार अंतिम मुदत आहे। जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारही आज ठरण्याची शक्यता आहे। उमेदवार नक्की नाही झाले तरी सर्व इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळे आज व उद्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे। लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत मिरज पॅटर्नची चर्चा सर्वत्र असते। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर सर्वच नेते मंडळी व पदाधिकारी एकत्र येतात, तसाच प्रकार मिरजेत घडलाय। भाजप व शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांची भेट घेतली। यानंतर आमदार नाईकवाडी यांनी सर्व नगरसेवकांचा सत्कार केलाय। निवडणुकांमध्ये मिरजेत काय घडते याकडे सर्वांची चर्चा असते। तशी चर्चा जिल्हा नव्हे तर राज्यभरात होत असते। नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीत मिरजेत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना झालाय। महायुतीतील घटक पक्ष असले तरी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता, पण आता निवडणुका संपल्या त्यानंतर भाजप व शिवसेना शिंदे पक्षाच्या मिरजेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आमदार इद्रिस नाईकवाडी यांची भेट घेतली। आमदार नाईकवाडी यांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांचाही सत्कार करण्यात आला। सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी मिरज शहराच्या विकासासाठी आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच आमदार नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याची इच्छा देखील व्यक्त केली। यावेळी भाजपच्या मिरजेतील सर्व नगरसेवकांनी आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यासोबत शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली आहे। आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। आज वाळवा तालुक्यात भाजपच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। कामेरे गटातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते CB पाटील यांचे पुत्र जयराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक बाजीराव पाटील यांच्या समर्थकांनी नेत्यांचं छायाचित्र आणि फलक झळकावीत उमेदवारी अर्ज भरला। पाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून रेटे धरण गावचे उद्योजक अमोल पाटील यांच्या पत्नी ज्योती अमोल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या 3 प्रमुख नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। कुरळप पंचायत समिती मतदारसंघातून इटकरे गावचे प्रदीप आकाराम कांबळे यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, तर बागणी पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष उमेदवार बबनराव संपतराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आज एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। भारतीय जनता पक्षाचे 4 तर 1 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेत। सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा कोल्हापूर रोडवर भटक्या कुत्र्याचा हौदस पाहायला मिळालाय। खानापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलजवळ एका व्यक्तीवर श्वानाने हल्ला केला। या हल्ल्यात सदरची व्यक्ती गंभीर जखमी झाली। या हल्ल्याचं CCTV फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। दरम्यान जखमी व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलं नाही। सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांचं जीवन धोक्यात आले। रस्त्यांवर, शाळा कॉलेजांच्या परिसरात आणि निवासी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे
मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच भीती वाटू लागली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटल जवळ असलेल्या गॅरेज लाईनमध्ये एका भटक्या कुत्र्याने चालत जाणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताचे लचके तोडले. या हल्ल्यात सदरचा व्यक्ती गंभीर जखमी झालाय. मोठमोठ्याने ओरडत सदरची व्यक्ती रस्त्यावरून पळत सुटली. घडलेला हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत सदरच्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. महापालिकेच्या निवडणुका मुदत संपल्यानंतर तब्बल 2.5 वर्षांनी पार पडल्या. त्यामुळे 2.5 वर्षांचे प्रशासक राज आता 10 दिवस संपणार आहे. त्याची चाहूल आता महापालिकेत दिसते. उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सत्ताधारी गटनेते यांची कार्यालये रिकामी करण्याचं काम आता अधिकाऱ्यांकडून सुरू झालंय. महापालिकेत ऑगस्ट 2023 मध्ये प्रशासक राज आले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या केबिनवर अधिकाऱ्यांनी ताबा मिळवला होता. पहिल्या मजल्यांवरील कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात आली होती. पहिल्या मजल्यावरील उपमहापौरांच्या कार्यालयात निवडणूक विभाग सुरू करण्यात आला होता. स्थायी समितीचे कार्यालय अतिरिक्त आयुक्तांसाठी तर सभागृह नेत्यांचे कार्यालय उपायुक्तांसाठी घेण्यात आले होते. विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयातून जनसंपर्क विभागाचे कामकाज सुरू होते. या कार्यालयामध्ये दप्तर, फायली, टेबल, खुर्च्या तसेच इतर साहित्य ठेवण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीनंतर लवकरच महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती होणार असल्याने प्रशासनाला ही कार्यालये पुन्हा लोकप्रतिनिधींसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना नव्या कार्यालयात स्थलांतर व्हावं लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. अतिरिक्त आयुक्तांना दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय देण्यात आले तर उपायुक्तांच्या कार्यालयाचा घोळ सुरू आहे. त्यासाठी तळमजल्यावरील लेखा विभाग, पंतप्रधान आवास योजना व आस्थापना ही तिन्ही कार्यालयातील साहित्य हलवण्यात येतात. या 3 विभागाला मदनभाऊ संकुलातील महापालिकेच्या इमारतीत जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत गुरुवारी मुंबईत काढण्यात येणार आहे. त्यानंतर निवडीच्या सभेची नोटीस निघणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर निवडीची सभा होणार आहे. जानेवारी अखेरीला महापौर, उपमहापौर निवड होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुका महापौर आरक्षणाविना पार पडल्यात. निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये 78 पैकी 39 जागा भाजपने जिंकल्यात. त्यांना बहुमतासाठी 1 जागा कमी पडते. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने 2 जागा मिळवल्या आहेत. सेनेने भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं ते महापौर आरक्षण सोडतीकडे. गुरुवारी मुंबई मंत्रालयात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत निघणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ही सोडत चक्राकार पद्धतीने मागील 20 वर्षांचं आरक्षण लक्षात घेऊन केली जाणार आहे. जे आरक्षण याआधी त्या महापालिकेत होतं ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे. SC, ST, OBC आणि खुला वर्ग, त्यामध्ये 50% महिला आरक्षण असा आरक्षणाचा प्रवर्ग आहे. ज्या महापालिकेमध्ये याआधी कोणते आरक्षण झालेले आहे ती चिठ्ठी बाजूला करून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा 50% महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढलं जाणार आहे. या पद्धतीने राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण होणार आहे. त्यानंतर या महिन्याअखेरीला महापौर, उपमहापौर निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी होणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कर्नाटकातील मायका चिंचणी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं मतदान पुढे ढकललं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलाय. अंतिम निर्णय आयोगाच्या स्तरावर होणार आहे. या यात्रेमुळे निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर आदींनी आयोगाकडे केली आहे. त्यानुसार आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हाच दिवस चिंचणी यात्रेचा मुख्य दिवस आहे. धनगर समाजासह बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी मायका देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात्रेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यातून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचणीला जातात. यात्रेनंतर गावाकडे परततात. यात्रेचा मुख्य विधी 5 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर असणार आहेत. त्याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. भाविक 2 दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात. त्यामुळे मतदान किमान 2 दिवस पुढे ढकलण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे केली आहे. त्याची दखल घेत आयोगाने अहवाल मागवला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांकडून रविवार दुपारपर्यंत अहवाल मागवला होता. सर्वांचे अहवाल आयोगाला पाठवण्यात आले. या अहवालाची दखल घेऊन आयोग मतदानाची तारीख बदलणार का याकडे लक्ष लागले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोग्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अप्पू उर्फ दत्तात्रय महादेव नाईक याला सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले। याबाबतचे आदेश मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेत। अप्पू उर्फ दत्तात्रय महादेव नाईक याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्या विरोधात मिरजेच्या उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पाठवला होता। या प्रस्तावाचे अवलोकन, सुनावणी आणि चौकशी करून प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी एका वर्षाच्या कालावधीकरिता सांगली जिल्ह्यातून हद्दपार केले। तसेच आणखीन रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे।